साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कुंभारीतील घटना, 13 जणांवर गुन्हे दाखल, 4 केली अटक। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील पारधी कॅम्प परिसरात दगडफेक करून दुचाकी, रिक्षा, 4 चाकी वाहनांचे नुकसान केले। याच वेळी 30 ते 40 घराच्या काचा, खिडक्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले। या घटनेत 8 महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी 31 जानेवारी 2024 रोजी घडली। या प्रकरणी वळसंग पोलिसात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान पीडितेच्या घरातील महिलेने फिर्याद दिली आहे। या प्रकरणी अप्पासाहेब बिराजदार, रोहित बिराजदार, सागर तेली, शिवानंद अदोडगी, जी पाटील, कल्लू छपेकर, संतोष कुंद्रे, नागेश कुंदुरे, श्रीशैल माळी, अप्पा छपेकर, चन्नप्पा छपेकर, लिंगराज खेडे, चंदू रेड्डी, रामा अंदोडगी यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी या घरात स्वयंपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या महिलेचा आरडाओरडीचा आवाज आला। यावेळी त्या महिलेस व तिच्या 2 मुलीस मारहाण करून छेड काढताना फिर्यादीने पाहिले। फिर्यादी हे भांडण सोडविताना दगडाने मारहाण करून जखमी केले। याच वेळी रोहित आणि अप्पासाहेब बिराजदार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केले। या मारहाणीत 8 महिला जखमी झाल्या आहेत। या प्रकरणी भादवी कलम 354 बाल लैंगिक छळ तसेच अट्रॉसिटीचा गुन्हा वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले हे करीत आहेत। तुम्हाला सगळ्यांना मी भेटलोय, तुमच्या सगळ्या घरांचं मी पंचनामा पण केलेला आहे। मी स्वतः पाहणी केलेली आहे। एसपी साहेब स्वतः आले होते। आम्ही तुम्ही जशी कंप्लेंट दिली आहे, या ताईंनी जे सांगितलंय आणि बाकी सगळ्यांनी जे सांगितलं तसं नोंद करून घेतलेलं आहे। गंभीर गुन्हा लावलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे सेक्शन लागले, ॲट्रॉसिटी पण लागलेलं आहे। तुम्ही जे सांगितलं ते सगळं घेतलेलं आहे आणि आता त्या सगळ्या लोकांना जेवढ्या लोकांची नाव सांगितले सगळ्यांची नावं घेतली, सगळ्यांना अटक करायला आमची टीम गेलेली आहे। इथे बरेच लोक थांबलेले आहे, आम्हाला अरेस्ट करायला तुम्ही हे द्या, वेळ द्या। तुम्ही इकडे जर गोळा झाले तर तुमच्याकडेच बघावं लागेल। कलेक्टर साहेबांना निवेदन देतो आणि